खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी देण्यात आली आहे। त्यामुळे आता 14 दिवस वाल्मिक कराडचा मुक्काम हा कोठडीतच असणार आहे। आवादाचे प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांनी 2 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी दाखल केलेल्या तक्रारीवरून वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। केज न्यायालयाच्या न्यायाधीश बाविस्कर यांच्यासमोर ही सुनावणी सुरू झाली होती। खंडणी प्रकरणात संतोष देशमुखांची निर्घृण हत्या करण्यात आली अशाही स्वरूपाचा आरोप बीडमध्ये आहे आणि त्यामुळेच बीडमधलं वातावरण सध्या चांगलंच तापलेलं आहे। तर वाल्मिक कराडची वैद्यकीय तपासणी होणार आहे। थोड्याच वेळात वाल्मिक कराडला रुग्णालयात नेलं जाईल। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडनं। मोहसिन, एकीकडे आज महत्त्वाची मेडिकल होणार आहे, वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे आणि पुढचा तपास जो आहे 14 दिवसांचा तो अतिशय महत्त्वाचा असणार आहे। कोणकोणते धागेदोरे यातनं मिळू शकतात यावरची उकल जी आहे आणि त्यामुळेच मोठी धेंड सुद्धा यात सापडतात का अशी शक्यता वर्तवली जाते। काय अधिक माहिती? प्रज्ञा, नक्कीच रात्री म्हणजे काल वाल्मिक कराड हा पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आला आणि त्यानंतर त्याला काल केजच्या न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। त्यापूर्वी त्याचं मेडिकल करण्यात आलं। केज पोलीस स्टेशनमध्ये अटकची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। त्यानंतर त्याला न्यायालयाने 14 दिवसांची सीआयडी कोठडी दिली आहे। त्यानंतर याच माझ्या पाठीमागे असलेल्या बीड शहर पोलीस ठाण्यात जे आहे तर वाल्मिक कराडला ठेवण्यात आलेला आहे। आज काही वेळात म्हणजे 10-10:30च्या सुमारास त्या वाल्मिक कराडचं मेडिकल देखील केले जाऊ शकतं। आपण जर बघितलं तर खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल होता आणि त्या गुन्हा दाखलनंतर तो फरार झाला होता। अनेकदा असे आरोप झाले की संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणात जे आहे तर वाल्मिक कराडचाच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभाग असल्याचा त्याच्या बोलण्यावरून सगळं घडल्याचा आरोप होत होता आणि त्यानंतर खंडणी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी करत होता आणि या दोन्हीचा तपास करत असताना गेल्या अनेक दिवसांपासून म्हणजेच 9 पथकं आणि 150 कर्मचारी सीआयडीचे हे वाल्मिक कराडचा शोध घेत होते। मात्र वाल्मिक कराड शेवटपर्यंत सीआयडीच्या हाती लागला नाही। शेवटी स्वतः वाल्मिक कराड हा पुण्यात सीआयडी कार्यालयात जो आहे तर शरण आला। आता वाल्मिक कराडची कोठडी जी आहे तर 14 दिवसांची असणार आहे आणि त्यात अनेक गोष्टींचा खुलासे होण्याची देखील शक्यता आहे। कारण आता वाल्मिक कराडला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या वेगवेगळ्या अनुषंगाने सीआयडी पथक जे आहे तर चौकशी करणार आहे। जी माहिती मिळते ते 10:30 वाजता सीआयडीचं पथक म्हणजे महत्त्वाचे अधिकारी या पोलीस स्टेशनला दाखल होतील आणि त्यानंतर वाल्मिक कराडची जी आहे तर चौकशी देखील केली जाऊ शकते। यात मग आता वाल्मिक कराड गुन्हा दाखल झाल्यानंतर कुठे कुठे फिरला, कुठे कुठे फरार झाला, त्याचं संतोष देशमुख हत्याकांडाशी काय संबंध आहे का, संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपी आणि वाल्मिक कराडचे काय संबंध आहेत, संतोष देशमुखची यांची हत्या झाल्यानंतर बोललं जात होतं की त्यांनी काही आरोपींनी कुणाला अनेकांना फोन केले होते, ते फोन कॉल वाल्मिक कराडांना होते का, वाल्मिक कराडांचा काय संबंध आहे असेही आरोप झाले होते की संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर आरोपींनी व्हिडिओ कॉल करून दाखवलं होतं वाल्मिक कराड यांना की मारहाणी करतानाचं दाखवलं होतं। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आरोपात कितपत तथ्य आहे, ह्या सगळ्या गोष्टींचं कनेक्शन आहे का, या सगळ्या गोष्टींचं उकल जे आहे तर सीआयडीचं पथक करणार आहे आणि त्यामुळे हे पुढील 14 दिवस जे सीआयडीचं कोठडी असणार आहे ती महत्त्वाची असणार आहे। त्यामुळे या 14 दिवसात नेमके काय काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच चौकशी अतिशय महत्त्वाची असणार आहे आणि चौकशीतून अनेक बाबी स्पष्ट होणार आहेत। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।